आता आम्ही सकाळी सर्वजण उठून पाणी फाउंडेशनच्या जो फार्मर कप आहे त्याची वाटप आहे बालेवाडीला पुण्याला आणि तिकडे निघालो होतो. पण सकाळी सकाळीच आधीच खंडोबारायाचं दर्शन घेऊन आम्ही पुण्याकडे रवाना होणार होतो. गाडी येईपर्यंत सर्वजण इथे थांबलेले होते आणि गाडी येण्याची वाट बघत होते. सर्वजण जमलेले होते. यात काही महिला पण होत्या आणि पुरुष पण होते. सगळ्यांचा एक फोटो काढत गाडीची वाट बघून गाडी हजर झाली. ओके. अरे आम्हाला भी भाग पडो का? कंगी ना अपने पास कंगी रे. फोटो काढायचे आता आम्हाला. मुझे नहीं पता था मैं इतना खूबसूरत लगता हूँ. क्या बोलती है तू? गाडी बिडी व्यवस्थित करून घेतो. डायरेक्ट वरती जाऊ. कृषी विद्यापीठाला आमचे बॅनर लागले पाहिजे. मिशनला थोडा कट पडला. मिशन. ओके. हां चला आकडे पड. इकडं पुढे आलेले काही गटांचे फोटो काढायचे प्रोग्राम चालू होते. मग त्यात आम्ही पण एक फोटो मारून घेतला. व्यवस्थित फोटो काढून घ्या. सगळे फोटो काढून झाल्यानंतर आम्ही इकडं पुणे शहराचा आनंद घेत होतो. मोठमोठ्या बिल्डिंग, रस्ते, गाड्या, शेतकरी हे सर्व बघत होते. हे आमच्या गाडीचे नवीन कंडक्टर होते. पण यांचा मॅप व्यवस्थित चालत नव्हता. ये बरोबर बरोबर चला. अरे ले गर्दी रे गर्दी. हां चालेल. इथं मला व्हिडिओ काढायची होती पण व्हिडिओत काय बोलावं तेच कळत नव्हतं. सगळं विसरलो होतो. तरी पण एक काकांसोबत एक सेल्फी काढला व्हिडिओ काढता काढता आणि परत त्यांचा एक फोटो काढला. फायनली आता आम्ही इथं पोहोचलोय बालेवाडी स्टेडियमवर आणि इथं आता कप भेटणार आहे. सुरेश भाऊला कप भेटणार आहे. इथं येऊन आता आम्हाला असे ग्रीन पास भेटले. एक येलो आणि एक ग्रीन पास आहे. बरं का तुम्ही? हो. ग्रे शर्ट घातलेले सगळे ग्रुपवाले. आम्ही इथं आलो होतो पहिल्यांदा असं वाटलं होतं नाश्ता भेटून आल्या आल्या पण इथला नाश्ता संपलाय आणि आम्हाला आता डायरेक्ट दुपारी 1:30 वाजता जेवण आहे. भरपूर जणांना भुका लागल्या होत्या पण आता त्याला पर्याय नाही. बघू शकता एकदम गर्दी झाली आता इथं. हे बॅनर लावलेले छत्रपतींचा पुतळा आहे पुढं. भरपूर मंत्री वगैरे येणार असल्यामुळे
काही सेलिब्रिटीज येणार आहे त्याच्यामुळे इथं एकदम कडक बंदोबस्त केला गेलेला आहे. काढतोय ग्रीन आले येत आहे का? छान ना फोटो काढणे ते ग्रीन कसं इथं आल्यानंतर आता सगळेजण फोटो काढावे लागले. एकदम असे फोटो काढते भरपूर बाहेरले इथे शेतकरी आले. पहिल्यांदा आम्हाला पाण्याची व्यवस्था केली. आता आम्ही सध्या इथं स्टेडियमच्या आतमध्ये आणि इथून आता एंट्री झाली आहे आमची. आता जिथून आलो तिथं गेट आहे आणि त्या गेटमधून आमची एंट्री झाली आहे. तर सर्वजण इथं गर्दी करत आहेत. कार्यक्रम चालू आहे आतमध्ये. तो कार्यक्रम आता आपण बघायला जाणार आहे. आता आम्ही इथं पोहोचलोय. आम्हाला तिथं गर्दी असल्यामुळे तिथं जागा नाही भेटली लवकर न आल्यामुळं. आता इथं हॉल आहे ग्रीन पासवाल्यांसाठी बॅक साईडला आहे. आता इथंच आम्ही बसून बघणार आहे. भेटलं का काय घेत सगळ्यांना घेऊन जाय मग. बोला ती गँग वरती झाली आपली. ओके शेतकरी गट किरोडा आणि कृषी शेतकरी समूह ठाणगाव आणि आधार फार्म ग्रुप सायाळे टाळ्या. आणि विजेता गट आहे भैरवनाथ शेतकरी गट कोमलवाडी. सोबत आहे पाणी फाउंडेशनची सिन्नर तालुका टीम अजिंक्य गुरव, गणेश कामकर व साक्षी मेंदणे. सगळं आटोपलं आहे इथलं आणि आता सगळेजण जेवायला चालले. दुपारचे 1 वाजले आणि अजून पण आम्हाला जेवण नाही. आता जेवणाची व्यवस्था केली. आता आम्ही तिकडे चाललोय. काय ही सगळी प्रोटॉन न्यूट्रॉन सगळे जेवायला चालले. आता एकदम गंभीर अवस्था झाली आहे शाळेच्या ग्रुपची. भुका लागले, पोटात कावळे कोकाय लागले. आता कोणी सांगा ना बी कुठे पुढे चला इकडे जेवण इकडे भोजन कक्षाला लांब.
लवकर लवकर चला, इकडून शॉर्टकट होतं रे. इथं निघाला असतो आपण, असं गेलो असतो. ते तिकडे आहे. तुम्ही बघू शकता इथं गर्दी जेवायला. अरे लय आम्ही जेवायचं अजून. रवी भाऊ भूक लागली का? मग भूक लागली. सगळे नाश्ता नाही भेटत. सगळे नाश्ता नाही भेटत. नाश्त्याच्यासाठी हा बघू शकता बालेवाडीचं फुटबॉल ग्राउंड. इकडं क्रिकेट स्टेडियम आहे पुढं. प्रमोदला मागून ओळखीतो मी. अरे हा आवड दिसतंय का? परिस्थिती गंभीर दिसते एकदम. हो रे, पेरेच्या बाहेरची दिसते. आता लोक जेव्हा मध्ये नाही जाणार, गाडीत दम बसतील. एवढी भूक लागेल असून पण इथली गर्दी पाहून आमची भूक एकदम पळाली. आणि तरी पण आम्ही लाईनीत त्याच पद्धतीने ठाम उभे होतो. आणि हळूहळू स्वयंपाकाची कमतरता जाणवत होती, तरी पण आम्ही एकमेकांना लोटत लोटत पुढं चाललोच होतो. या स्पर्धेच्या करंडकावर आपलं नाव पूर्ण आहे. मला या निमित्ताने एक घोषणा करायची आहे की जे 25 गट फायनलमध्ये आले होते त्या 25ही गटांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने 5 लाख रुपये प्रत्येकी देण्यात येतील. आपापल्या जागी कृपया बसून राहावं ही विनंती, कळकळीची विनंती. फायनली अशा पद्धतीने कपचा कार्यक्रम आटोपलाय आणि सगळेजण आता घरी जात आहे. आणि आमच्या गावाकडली इकडे काही जण उभे